नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करणं आणि जनतेच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणं तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा 1 अंतर्गत जिल्ह्यात 52 मंडळ स्तरावर दिनांक 7 ते 14 मार्च आणि एप्रिल महिन्यात 10 ते 17 एप्रिल या कालावधीत तर महापालिका स्तरावर 8 ते 15 मे दरम्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचा नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तालुका आणि मंडळ स्तरावर शिबिर 7 मार्च, 14 मार्च, 20 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल आणि 24 एप्रिल 2026 तर नगर परिषद, नगरपंचायत स्तरावर 8 मे आणि 15 मे 2026 रोजी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मंडल स्तरावर शिबिराच्या वेळापत्रकानुसार परभणी तालुक्यात 7 मार्च रोजी परभणी ग्रामीण, 14 मार्च रोजी सिंगणापूर, 10 एप्रिल रोजी दैठणा, 17 एप्रिल रोजी झरी, 20 मार्च रोजी पेडगाव, 27 मार्च रोजी पिंगळी, 24 एप्रिल रोजी जांब, 15 मे रोजी टाकळी कुंभकर्ण. गंगाखेड तालुक्यात 7 मार्च रोजी राणी सावरगाव, 14 मार्च रोजी माखणी, 10 एप्रिल रोजी महातपुरी, 17 एप्रिल रोजी पिंपळदरी. पालम तालुक्यात 7 मार्च रोजी चाटोरी, 14 मार्च रोजी बनवस, 10 एप्रिल रोजी पेठशिवणी, 17 एप्रिल रोजी रावराजूर या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. पूर्णा तालुक्यात 7 मार्च रोजी ताडकळस, 14 मार्च रोजी चुडावा, 10 एप्रिल रोजी कातनेश्वर, 17 एप्रिल रोजी निमला, 20 मार्च रोजी काबलगाव. सेलू तालुक्यात 7 मार्च रोजी वालूर, 14 मार्च रोजी कुपटा, 10 एप्रिल रोजी चिकलठाणा बुद्रुक, 17 एप्रिल रोजी देवळगाव गात, 20 मार्च रोजी मोरेगाव या ठिकाणी शिबिर होणार आहे. जिंतूर तालुक्यात 7 मार्च रोजी सावंगी माळसा, 14 मार्च रोजी बोरी, 10 मार्च रोजी चारठाणा, 17 मार्च रोजी आडगाव, 20 मार्च रोजी बामणी, 17 मार्च रोजी दुधगाव, 15 मे रोजी वाघोरी धानोरा या ठिकाणी होईल. पाथरी तालुक्यात 7 मार्च रोजी बाभळगाव, 14 मार्च रोजी हदगाव, 10 एप्रिल रोजी कासापुरी. मानवत तालुक्यातील 7 मार्च रोजी केकरजवळा, 14 मार्च रोजी कोल्हा, 10 एप्रिल रोजी ताडबोरगाव आणि 17 एप्रिल रोजी रामपुरी बुद्रुक येथे होणार आहे. सोनपेठ तालुक्यात 7 मार्च रोजी आवलगाव, 14 मार्च रोजी वडगाव आणि 10 एप्रिल रोजी शेळगाव या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत स्तरावर जिल्ह्यात 8 मे रोजी परभणी शहर, गंगाखेड, पालम, पूर्णा, सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत आणि सोनपेठ या ठिकाणी हे शिबिर होईल. लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करणे, नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण, डिजिटल सातबारा, 8 उतारे आणि इतर सेवांचा जलद पुरवठा, एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7/12 दुरुस्ती, मोजणी अर्ज, घरकुल प्रकरणे, अतिक्रमणविषयक कार्यवाही यामध्ये होणार आहे. तसेच या शिबिरामध्ये उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, शेती आणि सामाजिक योजना, PM किसान, संजय गांधी निराधार योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना आदींबाबत मार्गदर्शन आणि लाभ देण्यात येणार आहे. शिबिराच्या दिवशी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावं असं आवाहन देखील जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा 1च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा हा अतिशय लोकोपयोगी आणि लोकांच्या दैनंदिन गरजाशी निगडीत हे शिबिर आहे, ज्यामधून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जाईल, कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाईल.
विद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल. महाराष्ट्र शासनाने गेल्या 2-3 वर्षांमध्ये जे क्रांतिकारी असे शासन निर्णय घेतले ते पण लोकांपर्यंत जातील आणि त्याचा लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्याचा फायदा देण्यासाठी हे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 52 सर्कल आहेत. त्या प्रत्येक सर्कलमध्ये आपण म्हणजे मंडळ जे आहे महसुली मंडळ त्या ठिकाणी शिबिर घेऊन विविध योजनांचा लाभ देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. त्याचा आपण पूर्ण जिल्ह्याचं शेड्यूल केलेलं आहे. जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी देतो आहे आणि हे सगळे तालुक्याचे आपलं मंडळच्या स्तरावरचे पूर्तता झाल्यानंतर एक तालुका स्तरावर पण आपण 8 मेला एक मोठं शिबिर घेतो आहे. त्याची सुरुवात आता 7 मार्चपासून चालू होते आणि ते पुढे 8 मेपर्यंत आपण शेड्यूल केलेलं आहे. त्या ठिकाणी या योजनेचे आपण शिबिर घेणार आहोत. आमची विनंती अशीच राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. फाल्गुन महिन्यातील रंगोत्सव असलेल्या रंगपंचमीचा सण मंगळवारी मोठ्या उत्साह आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. परभणी शहरासह ग्रामीण भागातही सकाळपासूनच तरुणाई, लहान मुलं आणि नागरिकांनी रंगाची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. परभणी शहरातील गांधी पार्क, जिंतूर रोड, बसस्थानक परिसर तसेच विविध कॉलनी आणि गावांमध्ये रंगांची बरसात पाहायला मिळाली. ढोल ताशाच्या गजरात युवक युवतींनी नृत्य करत या सणाचा आनंद लुटला. अनेक ठिकाणी नैसर्गिक रंगाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील जिंतूर, सेलो, पाथरी आणि गंगाखेड तालुक्यातही रंगपंचमी साजरी करण्यात आली. महिला मंडळ आणि युवक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या सणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रमुख चौकामध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमीच्या निमित्तानं समाजातील भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र येत आनंद साजरा केला. रंगामुळे मनही रंगली पाहिजेत असा संदेश देत नागरिकांनी एकमेकांना रंग लावत हा सण साजरा केला. परभणी महानगरपालिकेअंतर्गत येत असलेल्या वसमत रोडवरील राजगोपालाचारी उद्यानाची आज महापौर सय्यद इक्बाल यांनी पाहणी केली. उद्यानाची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. उद्यानात खेळणी साहित्याची झालेली तोडफोड, त्याचप्रमाणे घसरगुंडी, कारंजे आदींची झालेली दुरावस्था पाहून महापौर एकदम संतापले. ही सर्व यंत्रणा राबवून या सर्व सुविधा 20 दिवसात पूर्ण करा असे आदेश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. या उद्यानात मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात, त्यामुळे हा संपूर्ण परिसर CCTVच्या निगराणीमध्ये घेण्यात यावा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक श्याम खोबे, गणेश उर्फ बबलू टाक, महापालिकेचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.